नमस्कार मित्रांनो, बघा आपण मॅच बघत असताना कॉमेंटेटर सांगत असत या बॅट्समॅनचं ऍव्हरेज एवढं आहे, त्या बॅट्समॅनचं ऍव्हरेज तेवढे आहे, किंवा बॉलर बाबतीत पण सांगतात हा बॉलरचा ऍव्हरेज एवढे आहे, त्या बॉलरचं ऍव्हरेज तेवढे. मग विद्यार्थी मित्रांनो, ऍव्हरेज वरून तो बॅट्समन चांगला आहे का नाही, तो बॉलर चांगला आहे का नाही, आपण कसं सांगायचं ते आपल्याला समजून घ्यायचंय. बघा, ऍव्हरेज आपण काढायचं शिकू, पण ऍव्हरेज बघितलं बघितलं सांगता आलं पाहिजे की आपल्याला हा बॉलर चांगला आहे का नाही. बघा, मग ऍव्हरेज कसं काढतात बघा. समजा आता पहिल्यांदा आपण बॅट्समनचं बघू, पुन्हा बॉलरचं बघू. बघा, बॅट्समनचं खूप सोपं आहे. काय, तो मॅच किती खेळलाय, 5 मॅच खेळलाय, त्याच्यामध्ये त्यानं रन किती काढलेत, 240 रन काढलेत, आणि तो आउट किती वेळा झालाय, 4 वेळा झालाय. मग विद्यार्थी मित्रांनो, ऍव्हरेज काढताना काय करत असतं बघा, टोटल रन किती काढलेत त्यानं, 240. टोटल रन काढले 240, भागिले करायचं तो किती वेळा आउट झालाय. त्यानं मॅच किती खेळले त्याचा काही संबंध नसतो ऍव्हरेजला, तो किती वेळा आउट झालाय हेच आपल्याला लागतं. किती वेळा आउट झालाय, 4 वेळा, भागिले 4 करायचं. चला मग काय ते उत्तर बघा, 4 1 4, 4 6 24, 4 0 0, म्हणजे किती आलं उत्तर, 60. बघा, हे ऍव्हरेज काय आलं संजूचं, 60 आलं. 60 ऍव्हरेज म्हणजे काय असतं बघा, सरासरी असतं ते, बरोबर. म्हणजे संजू जर बॅटिंगला गेला तर तो 60 रन काढतो आउट होण्याच्या आधी. आउट होण्याच्या आधी 60 रन काढतो, हे ऍव्हरेज असतं. तो कधी 0 पण काढू शकतो, कधी 10 पण काढू शकतो. मग ते भरून काढण्यासाठी तो कधी 100 काढेल, 150 काढेल, बरोबर आहे. पण त्याचा अर्थ काय असतो, जर आपल्याला स्टॅट दाखवलं की संजू जर एकदा बॅटिंगला गेला तर आउट व्हायच्या आधी तो 60 रन काढतो. मग आता बॉलरचं बघूया विद्यार्थी मित्रांनो. बघा, बॉलरचं काय, आता त्याने मॅच किती खेळलेत, 5. रन किती कन्सिडर्ड, म्हणजे त्याने रन दिलेत, बॉलिंग करताना रन दिलेले किती, 190 रन दिलेत, आणि विकेट किती काढल्यात, 10 विकेट काढल्यात. मग आता बॉलरचं ऍव्हरेज कसं काढायचं बघा, त्यानं दिलेले रन किती येतं, 190 रन आहेत, बरोबर आहे. दिलेले रन, त्याच्या पण मॅचचा काही संबंध नसतो, बॉलरच्या पण मॅचचा काही संबंध नसतो. त्यानं विकेट किती काढले, आता विकेट काढल्यात 10, भागिले त्या विकेटने करायचं. बघा विद्यार्थी मित्रांनो, 0 कटला 0 कटला, काय आलं, 19. म्हणजे बॉलरचं ऍव्हरेज काय आलं, बुमराचं ऍव्हरेज काय आलं, 19. याचा अर्थ काय असतो बघा, म्हणजे बघा हे 60 काय होतं, म्हणजे संजू एकदा बॅटिंगला गेला की तो 60 रन काढतोच. हा, ह्याचं काय बॉलरचं, बॉलरला एक विकेट घ्यायला तो किती रन खर्च करतो, त्याला एक विकेट घ्यायची ना, त्यासाठी तो रन किती खर्च करतो. म्हणजे बुमरा बघा एक विकेट घ्यायला 19 रन खर्च करतो, असा त्याचा अर्थ असतो. म्हणजे बुमराच्या ऍव्हरेजचा अर्थ काय, बुमरा एक विकेट घ्यायला 19 रन खर्च करीत असतो. अशा प्रकारे आपण ऍव्हरेज समजून घेतले. आता ऍव्हरेज चांगलं म्हणजे जास्त चांगलं असतं का कमी चांगलं असतं, बरोबर का. बघा, संजू एक विकेट आउट होण्यापूर्वी 60 रन काढले, 80 काढले, 100 काढले, जेवढे जास्त काढेल तेवढं चांगलंच आहे ना आपल्या टीमसाठी. म्हणजे बॅट्समनचं ऍव्हरेज जेवढं जास्त असतं, काय ऍव्हरेज जेवढं जास्त असतं तेवढं आपला चांगला बॅट्समन असतो, बरोबर का. संजूचं इथं 60 आहे, त्यानं जर 70च्या ऍव्हरेजने खेळलं तर आणखी चांगले ना. जसं जसं कमी होईल त्याचं ऍव्हरेज, 30 20 25, तर तो बॅट्समन चांगला नाही, बरोबर. आणि त्याच्या उलट असतं बॉलरमध्ये, काय बघा, एक विकेट घ्यायला 19 रन खर्च करायला. समजा बुमराने एक विकेट घ्यायला 15 रन खर्च केले, म्हणजे टीमसाठी चांगलं आहे ते, म्हणजे बॉलर चांगला आहे. म्हणजे बॉलरला ऍव्हरेज जेवढं कमी, काय ऍव्हरेज जेवढं कमी तेवढं आपलं चांगला बॉलर म्हणायचं. समजा इथे 19 आहे, समजा दुसऱ्या बॉलरचा ऍव्हरेज जर 25 असेल तर तो खूप महागडा बॉलर, महागडा म्हणजे लय रन देतोय ते. आणि दुसरा बॉलर समजा त्याचा ऍव्हरेज 19 पेक्षा कमी आहे, 15 आहे, 14 आहे, तर तो भारी बॉलर आहे म्हणायचं, बरोबर का. असं आपण ऍव्हरेज वरून तो बॅट्समन बॉलर चांगला आहे का नाही ठरवू शकतो. धन्यवाद.